रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल उरण खालापूर कर्जत या तालुक्यातील गरीब गरजूंसाठी कन्नड स्पोर्ट्स अकॅडमी येथे मंगळवार 3 जानेवारी रोजी एका मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। कन्नड स्पोर्ट्स अकॅडमी येथे आयोजित या मोफत आरोग्य शिबिराच्या आयोजनासंबंधी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी अधिक माहिती दिली। रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि जिल्हा सार्वजनिक रुग्णालयाच्या वतीने या ठिकाणी कन्नड स्पोर्ट्स अकॅडमी पनवेलला उद्या एक दिवसीय आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या आरोग्य शिबिरामध्ये पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या 4 तालुक्यातल्या गरजूंना रुग्णांना त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेता येणार आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने गतवर्षी एक महाआरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं होतं आणि त्याच मालिकेअंतर्गत 4 तालुक्यांसाठी या शिबिराचं आपण आयोजित केलेलं आहे। याच्यामध्ये रायगड मेडिकल असोसिएशन, MGM हॉस्पिटल वासी, येरला मेडिकल ट्रस्ट, लक्ष्मी आई इन्स्टिट्यूट आदी संस्था आमच्या बरोबर काम करत आहेत। मी जिल्ह्यातल्या साऱ्या गरजू रुग्णांना या ठिकाणी विनंती करेन की आपण या आरोग्य शिबिराचा जरूर लाभ घ्या। या आरोग्य शिबिरासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सारी तयारी जय्यत करण्यात आलेली आहे। अनेक सेवाभावी डॉक्टर्स या ठिकाणी येणार आहेत। ECG पासून ते बऱ्याचशा चाचण्या या ठिकाणी करण्यात येणार आहेत आणि या आरोग्य शिबिरामध्ये जे रुग्ण आपल्याला शॉर्टलिस्ट होतील त्यांच्या शस्त्रक्रियांचा कार्यक्रम 20 तारखेला जिल्हा परिषद, जिल्हा सार्वजनिक रुग्णालय आणि स्वयंसेवक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत, जेणेकरून गोरगरीब जनतेला या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ मिळावा असा प्रयत्न आमच्या बाजूने आहे। सुमारे 8000 रुग्ण आतापर्यंत ह्या शिबिरासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग यांच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात नोंदणी झालेल्या आहेत आणि गतवर्षीप्रमाणेच एक अभूतपूर्व असं हे आरोग्य शिबिर यशस्वी होईल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावासा वाटतोय। या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची वाहतुकीची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे। रुग्णांना दुपारचं भोजन दिलं जाणार आहे। लागणारी औषधं, ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक असेल त्यांच्या शस्त्रक्रिया करण्याची तजवीज आम्ही मंडळींनी ठेवलेले आहे। निश्चितपणाने मागच्या आरोग्य शिबिरासारखाच याही आरोग्य शिबिराचा लाभ जिल्ह्यातले गरजू जास्तीत जास्त प्रमाणात घेतील असा विश्वास मला वाटतो। मुलीचं लग्न हा सर्वच कुटुंबातील चिंतेचा विषय झाला आहे, कारण मुलीचं लग्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो। अनेकांना आपल्या जमिनी, घरे, दागिने विकून तसेच कर्ज काढून लग्नासाठी पैसा उभा करावा लागतो। सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची ही अवस्था असेल तर आदिवासी आणि गरीब कुटुंबाची काय अवस्था होत असेल याची कल्पना येते। आदिवासी कुटुंबांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढावे लागू नये व मुलींची लग्ने चांगल्या प्रकारे व्हावीत यासाठी कन्नड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेली अनेक वर्ष आदिवासींसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे। आदिवासींच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात कुठलीही कमतरता ठेवण्यात आली नव्हती। वधूवरांना लग्न मंडपात आणताना या मिरवणुकीत मान्यवरांनी आपल्या घरच्या लग्नाप्रमाणे सहभागी होत आपला आनंद व्यक्त केला। चांगल्या सजविलेल्या मंडपात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, जिल्हाधिकारी जावळे, उपजिल्हाधिकारी पांडुरंग मगदूम, तहसीलदार डॉक्टर संदीप माने, पंचायत समिती सभापती प्रकाश जितेकर, माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रमोद भगत, जिल्हा परिषद सदस्य राम बोईर, जीवन म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य असो पार्वतीताई पाटील,
सो प्रज्योती म्हात्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, तालुका चिटणीस नारायण घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, तालुका सहचिटणीस बाळाशेठ ठाकूर, चंदरशेठ घरत आदी मान्यवरांसहित शेका पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विवाह मंडपात एकाच वेळी 300 जोडप्यांचा सांग्र संगीत विवाह सोहळा संपन्न झाला। लक्ष्मी पदे प्रियस्मरामि शुभलग्न इष्टदेवता शुभचिंतन कुलदेवता शुभचिंतन। या विवाहानंतर वधूवरांनी आमदार विवेक पाटील तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांचे आशीर्वाद घेतले। त्यांना 10,000 रुपयाचा अनुदानाचा चेक देण्यात आला। या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार विवेक पाटील यांनी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाची माहिती दिली। माणसाच्या जीवनामध्ये लग्नाचा सोहळा एक फार मोठा सोहळा असतो। तो आनंदाचा सोहळा असतो, तो आनंदानेच झाला पाहिजे आणि आनंदाने होत असताना लग्नासाठी कर्ज काढणं आणि ते कर्ज आयुष्यभर फेडत बसणे व्याजासहित हा प्रकार बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा सामुदायिक विवाह सोहळा साजरा करतोय। मला अतिशय आनंद वाटतो की अतिशय मोठा उत्साहानं या ठिकाणी दरवर्षी विवाह जोडप्यांची संख्या आपल्याला वाढत जात आहे ना 300च्या आसपास जमलेली आहे। या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अतिशय मान सन्मानानं त्यांच्या जीवनामधला हा क्षण ही घटना मान सन्मानानं केली पाहिजे म्हणून आमचे सारे कार्यकर्ते या ठिकाणी रात्रंदिवस सोबत असतात। आमदार विवेक पाटील यांनी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचा जो प्रकल्प सुरू ठेवला आहे तो नक्कीच पुण्य प्राप्त करून देणारा असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी जावळे साहेब यांनी यावेळी व्यक्त केली। आमदार विवेक पाटील साहेबांनी खरं म्हणजे फार मोठा पुण्याचं हे काम हाती घेतलेलं आहे। मागील 4 वर्षापासून आदिवासी युवकांचे लग्न करण्याचे हे कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे। कुठल्याही व्यक्तीचं लग्न करून देणं ही मोठं पुण्याची बाब असते आणि त्यातल्या त्यात आदिवासी बांधवाचं लग्न करून देणं ही सर्वात मोठी पुण्याची बाब आहे। याच्या एवढं पुण्य आमदार साहेब दुसरं कुठेही असू शकत नाही। शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धात्मक युगामध्ये अव्वल स्थानी राहावे। यासाठी पनवेल खालापूर तालुक्यात नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील चौक येथे नवीन शाळागृह इमारत उभारण्यात आली आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील चौक येथे बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, शेकापचे कार्यालयीन चिटणीस अनंतराव देशमुख, खालापूर पंचायत समितीच्या उपसभापती संगीता मोरे इत्यादी मान्यवरांसह समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षक वर्ग व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शाळागृहाची दर्जेदार इमारत बांधून जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे व त्यांच्या सहकार्यांनी इथल्या शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली आहे। त्याकरिता त्यांचे अभिनंदन करायला हवे असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी केले। आपल्याला नववर्षाच्या सर्वांनाच मी हार्दिक शुभेच्छा देत आहे। ही इमारतीकडे पाहिलं म्हणजे असं वाटतं का ही इमारत जिल्हा परिषदेच्या शाळेची आहे का एखाद्या खाजगी संस्थेची आहे, जिथं हजारो रुपये फी, जिथं 1000 रुपये 1500 रुपये महिन्याची फी आणि लाखाच्या आसपास डोनेशन ऍडमिशनला आणि 300-350 रुपये बसची फी।
तर अशा शाळांमधनं ज्या प्रकारच्या इमारती उभ्या केल्या जातात त्याच्यापेक्षा चांगली इमारत तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो। आता इमारत चांगली झाली, आता शिक्षण देखील अधिक चांगलं करण्याची जबाबदारी मुख्याध्यापिका आणि शिक्षक वर्ग तुमच्यावर या ठिकाणी आहे। पण इमारत झाली म्हणजे मुद्दाम ठोंबरे आपली जबाबदारी संपली नाही, तर ह्या इमारतीमधनं आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जे शैक्षणिक साहित्य पाहिजे ते देखील आपल्याला या शाळेमध्ये उपलब्ध करून द्यावे लागेल। तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू केलेली दृकश्राव्य शिक्षण पद्धती अंगीकारून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी सेमी इंग्लिश शिक्षण पद्धती सुद्धा सुरू करावी व शिक्षणाबरोबरच शारीरिक विकासासाठी खेळाचे मैदान उपलब्ध होणे गरजेचे आहे। त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार विवेक पाटील यांनी दिले। आपली जबाबदारी आहे आता मुख्यमंत्री की ह्यांना ग्राउंड सुद्धा आपल्याला उपलब्ध करून द्यावा लागेल आणि ह्या साऱ्या गोष्टी करून आपल्याला सेमी इंग्लिश सुरू करावा लागेल। शिक्षकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण किती जरी सुविधा उपलब्ध केल्या तरी लोकांचा कल सर आपल्याला इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी आपल्याला सुरू करावाच लागणार आहे, तर त्या दृष्टिकोनातून देखील आपण या ठिकाणी प्रयत्न करावा। शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या 48व्या वाढदिवसाचे औचित्य साधून करंबेली येथे रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या 3 वर्ग खोल्यांच्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा चिटणीस तसेच शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य प्रज्योती म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, सदस्य गोमाजी म्हात्रे, रायगड श्रमिक एकता संघाचे सरचिटणीस प्रकाश म्हात्रे, मोहन कडू, करंबेली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे। त्यासाठी करंबेली ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन चांगली शाळा बांधण्याचे काम केले आहे। तसेच जे शिक्षण आश्रमात देण्यात येते त्यापेक्षा चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करंबेली शाळेतील शिक्षकांनी करावा असे आवाहन आमदार विवेक पाटील यांनी यावेळी केले। पण मी या ठिकाणी जाहीर करतोय, शासनाने मंजुरी आणो ना तर ना आणो, आम्ही आपल्या माझ्या गावामध्ये निवासी शाळा बांधल्याशिवाय ठेवणार नाही ही ग्वाही देतो। आपली मुलं जशी आश्रम शाळांमध्ये शिकायला जातात, पण आश्रम शाळांमध्ये जेवढ्या सोयी सवलती आहेत त्याच्यापेक्षा चांगल्या सोयी सवलती आपण इथं गावातच आपल्या विद्यार्थ्यांना निर्माण करून देऊ। विद्यार्थ्यांना रात्रीचे अभ्यासिका या ठिकाणी चालू करू, आधुनिक दर्जेदार शिक्षण जे आहे ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये जे गुण आहेत, मग ते गुण बौद्धिक असतील, ते गुण सामान्य ज्ञानाचे असतील, ते गुण कलाविषयक असतील, ते गुण क्रीडा विषयक असतील किंवा आपल्या सांस्कृतिक वारसा जपण्याचे गुण असतील, याला चालना देण्याचं काम आपण निश्चितपणे करू। आणि त्यासाठी देशामध्ये अगर राज्यामध्ये अशा प्रकारचा प्रयोग कोणी केला नसेल असा एक चांगला प्रयोग करून आपल्या ह्या मुलांचं भवितव्य जे आहे ते भवितव्य उज्ज्वल केल्याशिवाय आपण ठेवणार नाही ही ग्वाही या निमित्त बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला देत आहे। उद्याची पिढी घडविताना या शाळेतून शिकून जाणारा विद्यार्थी पुढे जाऊन डॉक्टर, वकील, इंजिनियर कसे होतील याचा प्रयत्न आपण करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांनी यावेळी केले। पण आपली पुढची पिढी आपण मात्र चांगल्या पद्धतीने जोमाने शिकवतोय। उद्या याच्यातूनच उठून वकील, डॉक्टर, इंजिनियर कसे होतील या दृष्टीने आपले प्रयत्न चालू असले पाहिजेत। आणि उद्याच्या भविष्यामध्ये चांगले नागरिक घडवण्याचं जे आपलं स्वप्न आहे, ह्या साऱ्याच वाड्या गेल्या 7-8 वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाच्या मागे अतिशय ठामपणानं कार्यरत आहे आणि म्हणून तेवढ्याच वेगानं या वाड्यांमध्ये विकासाची कामं देखील होत आहेत। आपण शाळेचं उद्घाटन करतोय। या वाढीसाठी समाज मंदिर देखील परवा दिवशीच मंजूर झालेलं आहे, तेही आपल्याला लवकरच बांधता येईल। 2 महिन्यापूर्वी या 4ही वाड्यांना रस्ता आणि विद्युतीकरणाची सोय व्हावी म्हणून आमदार विवेक पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेतलेली आहे।
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस व जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। याचाच एक भाग म्हणून तरगर ग्रामपंचायतीच्या वतीने एसटी पिकअप शेडचे उद्घाटन, गरीब गरजूंना भांडी वाटप तसेच स्मशानभूमीचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांना आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, तालुका चिटणीस नारायण गरत, पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील, सभापती प्रकाश चितेकर, जिल्हा परिषद सदस्य एस.के. नाईक, सदस्या पार्वतीताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, शिवसेना गव्हाण विभाग प्रमुख विजय शेडोणकर आदी मान्यवरांसहित तरगर ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत तरगर बस थांब्याचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच स्मशानभूमीचे भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या पार्वतीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून विकास कामे करण्याची जी शिकवण आमदार विवेक पाटील यांनी दिली आहे ती शिकवण तरगर ग्रामपंचायतीच्या सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंमलात आणली असल्याचे गौरवोद्गार जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी यावेळी काढले। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जनतेशी बांधिलकी राखून विकास कामे करण्याची जी शिकवण आमदार विवेक पाटील साहेब आणि साऱ्याच नेते मंडळींनी दिलेली आहे ती आपण तंतोतंत आचरणात आणताना या ठिकाणी दिसतंय। या ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच श्री सुजित मोकल आणि त्यांचे सारे सहकारी अतिशय जोमानं कामाला लागलेले आहेत। अंबुजाच्या ऑपरेटरचा प्रश्न असेल, गावातल्या विकास कामांचा विषय असेल, ग्रामस्थांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा विषय असेल, या साऱ्यामध्येच एक वेगळा फरक मागचे राजवट आणि आत्ताच्या शेतकरी कामगार पक्षाच्या राजवटीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। जी शिकवण शेतकरी कामगार पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देत आलेला आहे त्याचं वास्तवात या ठिकाणी आपण अंमलबजावणी करताना बघून मनापासून आनंद होतो। आपल्या साऱ्यांचं पुनश्च एकवार मनापासून अभिनंदन करतो। यावेळी बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब व गरजूंना भांडी व वस्तूचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। नवी मुंबई पोलिसांनी नकली नोटा प्रकरणाचे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत। या नकली नोटांबरोबरच शाळेची बनावट सर्टिफिकेट्स, शाळा सोडल्याचा दाखला या बनावट कागदपत्रांच्या आधारे कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची प्रकरणे उघड होत आहेत। कोपरखैरणे पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या 5 तरुणांना अटक केली आहे। कोपरखैरणे येथील एफ.जी. नाईक कॉलेजमध्ये 5 तरुणांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेताना बनावट कागदपत्रे दाखल केल्याचे या कॉलेजच्या प्राचार्यांच्या लक्षात आले। त्यांनी यासंबंधी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी प्रदीप साळवे, शेख अख्तर हुसेन, फुरकान मोहम्मद गौस, शेख उस्मान अब्दुल्ला, मोहम्मद इशाक अब्दुल्ला तसेच मोहम्मद सलीम मोहम्मद या 5 कॉलेज तरुणांना बनावट कागदपत्रे देऊन कॉलेजची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे। ह्या 5 जणांकडून अधिक माहिती घेत पोलिसांनी बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या दोघांना मुद्देमालासहित अटक केली आहे। या एकूणच प्रकरणासंबंधी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दबोटे यांनी अधिक माहिती दिली। उन लोगों को एक आरोपी है मोहम्मद इसाक अब्दुल अजीज शेख, वो भी चिटागंज का रहने वाला है। उसमें उसके दोस्त मोहम्मद सलीम, मोहम्मद इब्राहिम जो नेहरू का रहने वाला है, वो दोनों उनकी मदद से ये फर्स्ट ईयर कॉमर्स और सेकंड ईयर कॉमर्स के टीसी और मार्कशीट और एनओसी भावना कॉलेज देवनाथ यहाँ के कॉम्पिटेबल डुप्लीकेट बनाए, कलर प्रिंट निकाला। और 5 आरोपी हैं प्रदीप, शेख जमालुद्दीन, शेख अफसर, फुरकान मोहम्मद और शेख उस्मान, ऐसे लोगों को स्टूडेंट्स से जो उनको उन्होंने फर्स्ट ईयर सेकंड ईयर की टीसी और मार्क्स दे दिए और वो बच्चों ने यहाँ पे राफा नाइक में एडमिशन लिया। कॉलेज में एडमिशन तो हुआ था इनका, लेकिन किसी सिलसिले में उनका डिप्टी रजिस्ट्रार है, उनसे बात हुई यूनिवर्सिटी के
तो उस वक्त जो बाहर के कॉलेज से एडमिशन होता है उसका वेरिफिकेशन की बात चल रही थी, तो वही क्रॉस चेकिंग में उन्होंने भावना कॉलेज देवना से पूछताछ किया, ये 5 लोग उधर से आया है, टीसी दिया है, तो वो कॉलेज ने बताया कि ये नहीं है, हमारे टीसी है, हमारे से कोई इशू नहीं किया है। फिर उसमें उन्होंने कंप्लेंट रजिस्टर करवाया, CR नंबर 468 ऑफ 11 अंडर सेक्शन 467, 468, 471। कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।